नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अक्षय काटकर. विद्यारत्न एज्युटेक या आपल्या युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. कालच्या लेक्चरमध्ये आपण काय पाहिलं पहा. कालच्या लेक्चरमध्ये आपण बेरीज आणि वजाबाकी करण्यासाठी बघा, बेरीज आणि वजाबाकी करण्यासाठी ज्या काही ट्रिक्स होत्या त्या आपण कालच्या लेक्चरमध्ये पाहिल्या. पण विषय असा होता की त्या बेरीज आणि वजाबाकीमध्ये आपल्याला एवढा इंटरेस्ट नव्हता. का? तर ते बऱ्यापैकी सगळ्यांना येत होतं. त्यामुळं त्याच्यापेक्षा आपल्याला आज जे काही शिकायचं आहे ते सगळ्यात महत्वाचं आहे. बघा काय आहे आज शिकायचं. आज आपल्याला गुणाकार आणि भागाकार यांच्या ट्रिक्स शिकायचे. आणि गुणाकार आणि भागाकार यांच्या ट्रिक्स मध्ये आपल्याला खूप मजा येणार आहे. म्हणजे ज्या काही आपण मी ट्रिक्स सांगणार आहे त्या जर वापरल्या तर आपल्याला गणित सोडवायला, म्हणजे एखादा गुणाकाराचं गणित असेल ज्यासाठी तुम्ही 2-2 मिनिटं घालवत होता, ते गणित तुम्ही 30 सेकंदात देखील सॉल्व्ह करू शकता. बघूया आपण आता काय करायचं आहे. मग आता पहिलं जे आपलं हे असेल गणित असेल ते 11चा गुणाकार करायचा आहे आपल्याला. सॉरी, बघा आपल्याला काय करायचं आहे, 11चा गुणाकार करायचा आहे. 11चा गुणाकार करत असताना बघा मी काय म्हणतोय, आपल्याला कालच मी तुम्हाला बोललेलं होतं, कोणत्याही संख्येला 11ने गुणत असताना, बघा कोणत्याही संख्येला 11ने गुणत असताना त्यातली पहिली संख्या लिहिली आणि शेवटची संख्या लिहिली आणि दोघांची बेरीज मध्ये लिहिली. 5 आणि 3 ते झाली 8. किती आली? 385. हे आपलं उत्तर असणार आहे. बघा किती सिंपल आहे. असंच जर पुढचं गणित बघायचं झालं तर काय दिले बघा, 73 गुणिले 11. 7 लिहिलं, 3 लिहिलं आणि दोघांची बेरीज किती आली? 10. आता मात्र मला लिहायचं आहे एक संख्या. किती संख्या लिहायची? एक. माझी बेरीज आली 2 अंकी. मग मी इथं लिहिलं 0 आणि हातच्याला घेतला 1. बघा आता मग 7 आणि 1 किती झाले? 8. म्हणजे 73 गुणिले 11 किती आलं पाहिजे? 803 आलं पाहिजे. किती आलं पाहिजे? 803 आलं पाहिजे. तसंच जर आपण इकडे बघायला गेलं, 26 गुणिले 11 या कंडिशन मध्ये 26 मध्ये 2चे 2 आणि 6चे 6 लिहिले. 6 आणि 2 8 हे आलं आपलं त्यांचा गुणाकार. त्याच पद्धतीनं आता 87 चा करूया. याचा देखील मोठा गुणाकार आला पाहिजे. बघा आता काय येतोय, मग आता 87 गुणिले 11, 87 जर म्हणायला गेलं तर 8चे 8 लिहिलं, 7चे 7 लिहिलं, 8 आणि 7 15 होतं, म्हणजे इथं 5 लिहिलं, कॅरी घेतला 1. 8 आणि 1 ते झाले 9, म्हणजे 957 हे आपलं उत्तर असणार आहे. समजलं या सगळ्यांना? बघा आता या प्रकारची गणित आपल्याला अजून देखील त्याच प्रकारची गणित काही बघूया आपण, जिथं दिलेलं आहे 96 गुणिले 11. आता 96 गुणिले 11 जर आपण विचार केला तर त्या 96 गुणिले 11 मध्ये बघा मी काय म्हणतोय, 96 गुणिले 11 मध्ये आपल्याला 9चे 9 लिहिले आणि 6चे 6 लिहिले. 9 आणि 6 पुन्हा एकदा 15 झालं. इथं आलं 5, ह्याच्याला आलं 1. 9 आणि 1 10. याचा अर्थ 1056 हे आपलं उत्तर असलं पाहिजे. बघा किती सुंदर आहे आणि किती सोपी ट्रिक आहे. आता इथं बघूया आपण 67 गुणिले 11 काय येणार आहे बघा. 6चे 6 लिहिले, 7चे 7 लिहिले. 7 आणि 7 13 होतं. इथं लिहिलं 3, इथं आलं अच्छाला 1. 6 आणि 1 किती झालं? 7. याचा अर्थ 67 गुणिले 11 म्हणजे 737 होईल. समजलं सगळ्यांना? असाच तुम्ही 64 गुणिले 11 यांचं जे काही उत्तर असेल ते तुम्ही आपल्या कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय. आपल्याला बघायचं आहे की आपल्याला या पद्धतीची गणित सॉल्व्ह करता येतात का. बघा 11चा गुणाकार इथून पुढे करत बसायचं नाही. काय करायचंय, तर पहिली संख्या लिहिली, शेवटची संख्या लिहिली आणि दोघांची बेरीज मध्ये लिहिली. समजलं का सगळ्यांना? ठीक. आता हे आपण पाहिलं 2 अंकी संख्या असताना. काय पाहिलं आपण? 2 अंकी संख्या दिलेल्या असताना काय करायचंय हे आपण पाहिलं. जर तिथंच 3 अंकी दिलं तर
हा तर झाला. मग आता 3 अंकी दिलं तर काय करायचंय ते देखील ट्रिक्स पाहूया आपण. हे देखील सोपं आहे बघा. आता इथं आपल्याला दिलेल्या संख्या ज्या आहेत त्या आहेत 3 अंकी. पहिलं गणित बघा 105 गुणिले 11. काय गणित आहे? 105 गुणिले 11. इथं देखील मी तेच केलं. एकाचं 1 मांडलं, 5चे 5 मांडले. बघा मी काय म्हणतोय, एकाचं 1 मांडलं आणि 5चे 5 मांडले. आता 5 आणि 0 म्हणजे शेवटच्या दोघांची बेरीज केली. 5 आणि 0 झाली 5 आणि 1. आता पहिल्या दोघांची बेरीज 1 आणि 0 आलं 1 म्हणजे 1155 आलंय. किती आलंय? 1155. आता याच्यावरती विश्वास नसेल, बघा याच्यावरती विश्वास नसेल तरी सॉल्व्ह करून दाखवतो. बघा आपल्याला काय दिलंय? 105 गुणिले 11. आता 105 गुणिले 11, 11 पाची 55, हच्च्याला आले 5, 11 0 0, 5चे आले 5, 11 1 11. किती आलं बघा? 1155 आलंय का? म्हणजे या पद्धतीनं आपण खूप सोप्या पद्धतीनं 11च्या पटीतील संख्यांचं उत्तर काढू शकतो. बघा पुढे बघूया आपण 243 गुणिले 11. आता पहिली संख्या 2 लिहिली, शेवटची संख्या 3 लिहिली. बघा किती सोपं आहे. पहिली संख्या 2 लिहिली, शेवटची संख्या 3 लिहिली. आता या दोघांची बेरीज एकदा आणि या दोघांची बेरीज एकदा. आता 4 आणि 3 झाले 7 आणि 4 आणि 2 झाले 6 म्हणजे याचं उत्तर असणार आहे 2673. बघा किती सोपं आहे. म्हणजे आपण 2 अंकी संख्यांचं जशा पद्धतीनं बघितलं त्याच पद्धतीनं 3 अंकी संख्यांचा देखील गुणाकार करायचा आहे. तिथं बेरीज करण्यासाठी फक्त 2 संख्या होत्या, इथं बेरीज करण्यासाठी 2 संख्यांचे 2 गट आहेत. काय म्हणलं मी? बेरीज करण्यासाठी 2 संख्यांचे 2 गट दिलेले आहेत. आता पुढे बघूया आपण 773 गुणिले 11. 7चे 7 आणि 3चे 3 मांडलं. 7 आणि 3 10, हच्च्याला आलं 1. त्यानंतर 7 आणि 7 14, 14 आणि 1 15, हच्च्याला आलं 1. 7 आणि 1 झाले 8 म्हणजे 8503 हे आपलं उत्तर असणार आहे. समजतंय का सगळ्यांना? बघा किती सुंदर ट्रिक आहे. आपल्याला याच्यामध्ये काय करायचं होतं तर 7चे 7 मांडायचं होतं म्हणजे पहिली संख्या आणि शेवटची संख्या या दोन्ही मांडून घ्यायच्या होत्या आणि त्याच्या नंतर राहिलेल्या 2-2 गटांची बेरीज आपल्याला मध्ये लिहायची होती. जर आपल्याला येणारी बेरीज 2 अंकी आली, किती अंकी आली? 2 अंकी आली तर मात्र आपल्याला तिथं एक संख्या लिहून दुसरा त्याचा कॅरी फॉरवर्ड करायचंय. समजलं? म्हणजे हच्चा घ्यायचंय. ठीक. मग आता पुढचं बघूया आपण 527 गुणिले 11. 5चे 5 लिहिले आणि 7चे 7 लिहिले. बघा काय म्हणतोय मी? 5चे 5 लिहिले, 7चे 7 लिहिले. दोघांची आता बेरीज करायची. कोणाकोणाची? पहिल्यांदा या 27ची, नंतर या 52ची. 7 आणि 2 ते झाले 9 आणि 5 आणि 2 ते झाले 7. याचा अर्थ 5797 हे आपलं उत्तर असणार आहे. बघा समजतंय का सगळ्यांना? जर आपल्याला याच्यामध्ये काही प्रॉब्लेम असेल, जे काही मी आज शिकवतोय त्यामध्ये आपल्याला काय प्रॉब्लेम असेल तर आपल्याला कमेंट बॉक्समध्ये तो प्रश्न विचारायचा आहे. त्याचं उत्तर मी तुम्हाला नक्कीच देईन. सोबतच आपल्याला गणितामध्ये कुठलाही प्रॉब्लेम असेल तर त्यासाठी मी इथं माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे. त्या नंबरला तुम्ही गणित पाठवून त्या प्रकारचे किंवा त्या कोणत्याही गणिताचा प्रश्न तुम्ही मला विचारू शकता. आता पुढे बघूया आपण. आता इथं दिलेलं आहे 692 गुणिले 11. हे मात्र आता तुम्हाला सॉल्व्ह करायचंय. बघा हे ट्राय करायचंय तुम्ही. 692 गुणिले 11 याचं उत्तर काय येत आहे हे तुम्ही सॉल्व्ह करायचंय. समजतंय सगळ्यांना? ठीक. पुढचं बघूया आपण. पुढे काय दिलंय बघा 5चा गुणाकार. कशाचा गुणाकार करायचा आहे आपल्याला? 5चा. आता 5ला आपण थोडस वेगळ्या पद्धतीनं बघूया. 5ला वेगळ्या पद्धतीनं म्हणजे काय झालं? 5 हा 5 असणार आहे, मात्र 10/2 असा देखील 5 असू शकतो. बरोबर आहे का? बघा मी काय म्हणतोय, 10/2 असा देखील 5 असणार आहे. मग आता 10/2 जर असेल तर
बघा इथं दिलेलं आहे 16 गुणिले 5 म्हणजे 16 10/2 मी असं देखील म्हणू शकतो. बरोबर आहे का? इथं जर मी बे एक्के बे, बे आठे 16, 8 10 किती आलं? 80 आलं. बरोबर आहे का? म्हणजे आपल्याला करायचं काय आहे बघा. आपल्याला फक्त त्याच्यामध्ये बघा याच्यामध्ये आपल्याला काय करायचंय? फक्त दिलेल्या संख्येचं निम्म केलंय. काय केलंय दिलेल्या संख्येचं? निम्म. आता बघा इथं 16 होतं. किती होतं? 16. 16च्या निम्म ते आलं 8. शून्याचे शून्य मांडले किती झालं? 80 झालं. बघा किती सुंदर ट्रिक आहे. मग आता इथं 42 गुणिले 5 करायचंय. 42च्या निम्म किती आलं? 21 आलं. आता 21 ला आपल्याला काय लिहायचंय? शून्य लिहायचंय. किती आलं? 210 आलं. इथं जर 76 बघितलं तर 76च्या निम्म किती येतं? 38 येतं. 38 वरून आले शून्य. तसंच जर इकडे बघितलं 128 त्याच्या निम्म केलं ते आलं 64. त्याला शून्य दिला ते आलं 640. बघा किती किती सोप्या पद्धतीने तुम्ही 5 ला गुणू शकता, 5 न गुणू शकता. 306 गुणिले 5. आता इथं 306च्या निम्म आपल्याला लगेच करता येत नाही. मग काय करता येईल? आपल्याला त्यामध्ये बघा 300 आणि 6 अशी फोड करूया. 300च्या निम्म 150 आणि 6च्या निम्म 3. 153. आता 153 ला शून्य लावला ते आलं 1530. बघा इथं आहे 184. आता 180च्या निम्म किती येतं? 90. 4चे निम्म 2 म्हणल्यानंतर 92. 92 वरती शून्य लावला किती आलं? 920. आता तुम्ही म्हणसाल सर सगळे समज संख्या देत आहेत त्याची लगेच निम्म केलं की उत्तर येतंय. आता आपण विषम संख्यांचं देखील बघून घेऊया. बघा याच्यामध्ये आपण कोणत्या संख्या बघितलेल्या होत्या? समसंख्या. फक्त समसंख्या इथं होत्या. दुसरी कोणतीही संख्या मी घेतलेली नव्हती जेणेकरून आपल्याला भाग लावायला सोपं जाईल असं तुम्हाला वाटत असेल. अजिबात नाहीये. त्यामध्ये आपल्याला विषम संख्यांचं देखील कशा पद्धतीने उत्तर येणार आहे हे देखील आपल्याला पाहायचं आहे. बघा आता या कंडिशन मध्ये मी काय केलेलं होतं? 16 होतं. 16च्या निम्म केलं 8 आलं त्याला शून्य लावला. इथं 42 होतं त्याला निम्म केलं 21 आलं त्याला शून्य लावला. इथं 306 होतं निम्म केलं 153 आलं त्याला शून्य लावला. म्हणजे याचा अर्थ कोणत्याही संख्येला 5 ने गुणत असताना त्याच्या निम्म करा आणि शून्य लावा म्हणजे एक घर पुढे सरका. समजतंय सगळ्यांना? ठीक. पुढचं बघूया आपण. बघा विषम संख्यांचं काय करायचंय ते देखील बघूया आपण. बघा विषम संख्यांचा गुणाकार करत असताना कोणत्याही संख्येला 5 न गुणल्यानंतर काय करायचंय ते बघूया. आता पहिलंच गणित सोपं घेतलंय 9 गुणिले 5. आता तुम्ही म्हणताल 9 गुणिले 5 9 5 45. एवढं सोपं आहे मग कशाला घेतलं? कन्सेप्ट सांगण्यासाठी आपल्याला सोपी गणित बघावं लागतात. मग आता कन्सेप्ट काय आहे बघा. 9च्या मागची समसंख्या कोणती आहे? 8. 8च्या निम्म किती येतं? 4. 8च्या निम्म आलं 4 त्याला 5 लावा हे असेल उत्तर. बघा किती सोपं आहे. त्याच्या मागची समसंख्या घ्यायची त्याच्या निम्म करा आणि शेवट 5 लावा. मग अशी आपण 0 लावत होतो. इथं किती लावायचंय आपल्याला? 5. बघा आता पुढचं गणित बघूया. 19 गुणिले 5. 19च्या मागची संख्या 18. निम्म आलं 9. 5चे 5 किती आलं बघा? 95. खाली बघूया 37. 37च्या मागची संख्या 36. निम्म आलं 18 त्याला लावलं 5. बघा किती सोपं आहे. मग आता पुढे आपण बघूया 59 गुणिले 5. 59च्या मागची संख्या आली 58. 58च्या निम्म केलं किती आलं रे? 29 त्याला लावलं 5. बघा किती सोप्या पद्धतीने आपण 5 न कोणत्याही संख्येला गुणू शकतो. मगाशी आपण 0 लावत होतो का? तर समसंख्या होती आणि इथं विषम संख्या आहे म्हणून 5 लावतोय. बघा मी काय म्हणलं? समसंख्या असताना आपण काय लावतो? 0. पद्धतीने आपण पुढचा प्रश्न बघूया. 93 गुणिले 5. आता 93च्या मागची संख्या आली 92. 92चं आपल्याला लगेच निम्म होईल याची अपेक्षा मला अजिबात नाहीये. पण तुम्ही 92ची फोड 90 अधिक 2 केली. 90च्या निम्म 45 आणि 2च्या निम्म 1 म्हणजे 46 झालं.
बघा 46 वरती किती लिहायचंय आपल्याला? 5 लिहायचंय. हे आलं त्याचं उत्तर. बघा पुढे आहे 145. 145च्या अगोदरची समसंख्या 144. निम्म 72. त्याला लिहिलं 5. किती आलं मग? 725. कोणताही गुणाकार करायची अजिबात आवश्यकता नाही. इथं बघूया 287 गुणिले 5 करायचंय. आता 286 आलं. 286च्या निम्म आपल्याला डायरेक्ट करता येणार नाही. 286 ची फोड करायची. 280 अधिक 6. 280 निम्म 140. 6च्या निम्म 3. 143. 143 शून्याचे शून्य. किती आलं? 1430. बघा किती सोप्या पद्धतीनं आपण याची उत्तरं काढू शकतो. समजलंय सगळ्यांना? ही होती 5 ची कसोटी म्हणा किंवा 5चा गुणाकार म्हणा. आता 5 ने कोणत्याही संख्येला गुणत असताना काय केलं आपण? तर त्या संख्येच्या निम्म केलं आणि एक घर पुढे सरकलं. कधी? समसंख्येमध्ये. जर विषम संख्या असेल तर आपण काय केलं? त्याच्या मागची समसंख्या पाहिली, त्याच्या निम्म केलं, पण पुढं सरकताना मात्र किती लिहिलं आपण? 5 लिहिलं. किती लिहिलं आपण? 5 लिहिलं. बघा पुढे बघूया आपण. हा होता 5चा गुणाकार. पुढं आपल्याला बघायचं आहे 25चा गुणाकार. आता जसं आपण 5ला बघितलेलं बघा, 5 म्हणजे 10/2 होतं. बरोबर आहे का? मग आता 25 म्हणजे काय असेल? 25 म्हणजे 100/4 असेल. बघा किती सोपं आहे. 100/4 असेल. आता इथं जर आपण बघायला गेलं तर 100/4 आहे म्हणजे कोणत्याही संख्येला 4 न भागलं आणि 2 घरं पुढे सरकलं की आपलं उत्तर भेटणार. बघा किती सोप्या पद्धतीने आपण बघतोय. मग आता इथं आपल्याला दिलेलं आहे 84 गुणिले 25. 84 गुणिले 25. मी काय म्हणलं? याला फक्त 4 न भागा. 4 न जर भागलं तर 4 एक्के 4, 4 दुने 8, 4 एक्के 4, 21 वरती 2 शून्य पुढे सरकलं. किती आलं? 2100 म्हणजेच 2100. बघा किती सोपं आहे. आता इथं देखील 4 न भागूया. 4 एक्के 4 पुढं 4 4 त्रिक 12 राहिलं 3. 4 नवे 36. इथं 2 घरं पुढे सरकलं. उत्तर आलं 3900. बघा किती सोप्या पद्धतीने उत्तर येतंय. मी कुठेही जास्त मोठा गुणाकार करत बसलेलो नाही. 25 च किती येतंय? 25 5 किती येतंय? याचा गुणाकार मी करत बसलेलो नाही. पुढे बघूया. 268 गुणिले 25 भागायचंय कितीनं? 4 न. 4 एक्के 4 पुढं 4 सक 24 राहिलं 2 4 7 28. 67 वरती 2 घरं पुढे सरलो. किती आलं? 6700. बघा किती सोप्या पद्धतीने येतंय. आता 596 ला 4 न भागलं. 4 एक्के 4, 4 एक्के 4. पुढे 4 दुने 8 राहिलं 1, 4 चोक 16. 124 ला 2 घरं पुढे सरकलं. उत्तर आलं 12400. त्याच पद्धतीने आपण याचं देखील बघूया. इथं काय दिलंय बघा. इथं भागिले जर 4 केलं. 4 एक्के 4 पुढं 4 दुने 8, शून्याचे शून्य, 4 चोक 16 म्हणजे 204 ला 2 शून्य पुढे सरकलं. ते उत्तर आलं 20400. बघा इथं मात्र भाग लावताना बरेच जण घोळ करतात. काय करतात? तर तिथं जो शून्याचा भाग लावलाय तो न लावता डायरेक्ट इथे 24चा भाग लावतात आणि 2400 उत्तर काढतात. 2400 येऊ शकतं का? तर नाही. जिथं भाग जात नाही तिथं 2 संख्या नाहीत घ्यायच्या. तिथं एक संख्या आलेली आहे तिला शून्याचा भाग लावायचा, मग दुसरी संख्या घ्यायची. बर पुढे बघूया. इथं आपल्याला जर बघितलं तर 45 गुणिले 25 आहे. इथं मला पण माहिती आहे की भाग जात नाही. बघा मी काय म्हणतोय. इथं मला देखील माहित आहे की 4 न 45 ला भाग जात नाही. मग काय करायचं? आता 45च्या मागची भाग जाणारी संख्या आहे 44. किती आहे? 44. याला मात्र भाग जातोय. मला चांगलं माहिती आहे. बरोबर आहे का? हा. मग आता या 44 आणि 45 यांच्यातला फरक किती आहे? 1चा. जर मी 44 ला भागलं 4 न, तर 4 एक्के 4, 4 एक्के 4, 4 एक्के 4 ते आलं 11. फरक 1चा आहे त्यासाठी मी लिहिलं 25. बघा फरक जर 1चा असेल तर मी लिहीन 25. फरक जर 2चा असेल तर मी लिहीन 50 आणि फरक जर 3चा असेल तर मी लिहीन 75.
बघा एवढंच करायचंय आपल्याला. काय म्हणलं मी तुम्हाला, फरक जर 1चा असेल तर लिहिलं 25, फरक जर 2चा असेल तर लिहिलं 50 आणि फरक जर 3चा असेल तर लिहिलं 75. मग आता इथं 45 च्या मागची संख्या होती 44. 44 आणि 45 यांच्यातला फरक असतो 1चा. मग 1चा फरक जर असेल तर 44 भागिले 4 केलं त्या उत्तर आलं 11. 11ला पुढं किती लिहिलं मी, 25 लिहिलं. बघा किती सोपं होतं. 25च का लिहिलं, तर फरक कितीचा होता, 1चा. फरक कितीचा होता, 1चा. म्हणून मी डायरेक्ट त्याला 25 न गुणलं. किती न गुणलं, 25 न गुणलं. आता इथं देखील तेच करायचंय. बघा इथं आपण जर बघायला गेलं तर 74 गुणिले 25 आहे. आता इथं मला माहितीये 72 ला भाग जातोय. कितीला भाग जातोय, 72 ला. 72 भागिले जर 4 केलं तर 4 एके 4, 4 एके 4, राहिलं 3, 4 8 32. किती आलं, 18. बरोबर आहे का. आता फरक कितीचा होता, 72 आणि 74, 2चा. 2 म्हणजे 50 आलं. किती आलं उत्तर बघा माझं, 1850. 74 गुणिले 25 केलं की माझं उत्तर येतंय 1850. आता पुढे बघूया 123. याच्या मागची पूर्ण भाग जाणारी संख्या 120. त्याला भागायचं आहे 4 न. 4 एके 4, पुढं 4 त्रिक 12, शून्याचे शून्य. 30चं 30 घ्यायचं आहे, सोडायचं नाही. मग आता 30चा भाग लागला, 30 घेतलं. कितीचा फरक होता, 3चा. 3 म्हणजे 75. किती आलं उत्तर बघा, 3075 हे आपलं उत्तर असणार आहे. बघा किती सोप्या पद्धतीनं आपण 25चा गुणाकार पाहिलेला आहे. आता याची मात्र प्रॅक्टिस केली पाहिजे. असं अचानक येत नाही. कोणतीही गोष्ट मी आज शिकवली आणि उद्या जाऊन लगेच तुम्ही पेपरला सॉल्व्ह केली असं होत नाही. मीच नाही, साक्षात ब्रह्मदेव जरी आले आणि त्यांनी तुम्हाला शिकवलं तरी देखील तुम्ही पेपरमध्ये जाऊन उद्या डायरेक्ट करू शकत नाही. त्यासाठी तुम्हाला काय करावं लागतं, प्रॅक्टिस करावी लागते. गणित जर सोपं जायचं असेल, बघा गणित जर सोपं जायचं असेल तर आपल्याला सगळ्यात महत्वाचं आहे प्रॅक्टिस. म्हणजे आपण तर ट्रिक्सनं गणित सोडवूच, म्हणजे हा फक्त आपण गुणाकार बघतोय. पुढे जाऊन तर आपल्याला नफा तोटा असेल, शेकडेवारी असेल, सरासरी असेल, नळटाकी असेल, रेल्वे असेल, बोट प्रवाह असेल, कोणतेही चॅप्टर असतील तरी देखील ते चॅप्टर आपल्याला अशाच पद्धतीनं कोणताही फॉर्म्युला न वापरता बघायचे. म्हणजे कोणताही फॉर्म्युला न वापरता बघायचा आहे. म्हणजे ते काय मी तुम्हाला डायरेक्टली वरून इकडून 4 घेतलं तिकडून 6 घेतलं असलं काही सांगणार नाहीये. त्यासाठी देखील कन्सेप्ट असतात. फॉर्म्युला उलट गणिताला अवघड बनवतो, त्याच्या अगोदर येतो कन्सेप्ट. एखादा कन्सेप्ट जर तुम्हाला कळाला तर कोणतंही गणित तुम्हाला अवघड जात नाही किंवा एकाच पद्धतीने तुम्ही बहुसंख्य गणित सोडवू शकता. समजतंय सगळ्यांना, ठीक. तसंच आता पुढं आपण गुणाकाराच्या अजून काही राहिलेल्या भाग बघूया, ज्यामध्ये आपल्याला सांगितलं आहे 125 चा गुणाकार. आता 125 चा गुणाकार, 125 म्हणजेच बघा जसं आपण 5चं भाग केलं 10/2, 25 चा भाग केला 100/4, तसं 125 म्हणजेच 1000 भागिले 8 आहे. येतं किती येतं, 1000 भागिले 8 येतं. मग आता या कंडिशन मध्ये 1000 भागिले 8 म्हणजे बघा 1000 भागिले 8 म्हणजे मला कोणत्याही संख्येला 125 न गुणत असताना त्याला किती न भागलं पाहिजे, 8 न. आणि किती घर पुढे सरकलं पाहिजे, 3. किती शून्य आहेत, 3 शून्य. ते एवढीच घरं आपल्याला पुढे सरकायचंय. मग आता इथं पहिलंच गणित आहे बघा, 48 गुणिले 125. मी काय म्हणलं तुम्हाला, किती न भागा, 8 न भागा. 8 एके 8, 8 सक 48. 6 वरती 3 घरं पुढं सरलं, उत्तर आलं 6000. बघा किती सोपं होतं. 48 गुणिले 125 जर तुम्हाला करायला लावलं असतं तर तुम्ही मात्र एवढं लवकर नसतं केलं. तुम्ही काय करत बसला असता, एकदा या 8 न याला गुणा, 4 न याला गुणा, त्या पद्धतीने आपण त्याचं उत्तर काढलं असतं. गरज आहे का, नाही. मी तुम्हाला त्यासाठी त्याचा भाग सांगितला. काय असतो भाग, 125 म्हणजे 1000 भागिले 8 येतं. मग याला कोणत्याही संख्येला किती न भागायचंय, 8 न भागायचंय. किती न भागायचंय, 8 न. मग आता इथं पुढे बघूया आपण, 144 भागिले 125 किती न, 8 न. 8 एके 8, 8 एके 8, राहिलं 6.
आठी आठी 64. 18 वरती 3 घर पुढं सरकलो, उत्तर आलं 18,000. बघा किती सोप्या पद्धतीने आपण गणित बघतोय. 304 याला देखील कितीने भागायचंय? 8 न. 8 एक्के 8, पुढं 8 त्रिक 24, राहिलं 6. आठी आठी 64. 38 वरती 1, 2 आणि 3 घर पुढं सरलं, उत्तर आलं 3,000, सॉरी 38,000. किती आलं? 38,000. हा, मग आता अशाच पद्धतीनं पुढचं बघूया. याला देखील कितीनं भागलं पाहिजे? 8 न भागलं पाहिजे. त्याला जर 8 न भागलं तर 8 एक्के 8. पुढं इथं बघूया. 8 7 56, 8 एक्के 8. 71 वरती 3 शून्य लावले, उत्तर आलं 7,100. बघा किती, सॉरी 71,000, पुन्हा एकदा चूक झाली. 71,000. एक शून्य मागासारखा परत गायब होतोय. असो. आता पुन्हा सब्जेक्टिव्ह आपण 920 ला 125 न भागायचंय, गुणायचंय. मग भागायचं किती ना आपण? 8 न. 8 एक्के 8, पुढं 8 एक्के 8, राहिलं किती रे? 1. राहिलं किती? 1. पुन्हा एकदा 8 एक्के 8, राहिलं 4. 8 पंचे 40. 115 ला 1, 2 आणि 3 शून्य दिले, उत्तर आलं 1,15,000. किती आलं उत्तर? 1,15,000. किती सोप्या पद्धतीनं आपण 125 चा गुणाकार देखील केलेला आहे. समजलंय सगळ्यांना? काय प्रॉब्लेम ह्याच्यामध्ये? ठीक. आता हा जो बघितला आपण गुणाकार, तो सगळा 5, 25, 125 यांच्या पटीतला गुणाकार होता. इतर जर अशा संख्या आल्या तर यांचा गुणाकार करताना मात्र आपल्याला नक्कीच अवघड जाणार आहे. बरोबर आहे का? आता याची देखील एक सुंदर ट्रिक सांगतो बघा मी. खूप सुंदर आहे. म्हणजे तुम्ही बघितल्या तुम्ही म्हणसाल अरे काय हे, म्हणजे एवढी भारी. आणि हे लांबचं आपण मी कुठलं सांगत नाहीये. वैदिक मॅथमॅटिक्स म्हणजे आपल्या भारतातील आधुनिक सॉरी प्राचीन पद्धतीमध्ये आपण ज्या पद्धतीनं गणित सोडवत होतो त्याला आपण वैदिक या मेथडनं किंवा त्या पद्धतीनं आपण गणित सोडवत होतो आणि ती खूप चांगली होती. आता आपण पाश्चात्य संस्कृती स्वीकारली आणि आपण आपलीच वाट लावून घेतली. काय म्हणतोय बघा, आपण आपलीच वाट लावून घेतली. म्हणजे इथं आपण जर बघितलं तर वैदिक गुणाकार करायचा आपल्याला, वैदिक पद्धतीने आपल्याला काय करायचंय? गुणाकार करायचा आहे. आता इथं संख्या काय आहेत बघा, 92 गुणिले 97. मला बघितल्या लगेच समजलं की दोन्ही संख्या 100च्या जवळच्या आहेत आणि खास करून 100च्या मागच्या आहेत. बरं. मग आता इथं मी तर लिहितो संख्या 92 गुणिले 97. आता असं मांडलंय म्हणल्यावर तुम्ही म्हणसाल हा आता करा गुणाकार. 7 गुणिले 2, 7 गुणिले 9, 9 गुणिले 2. असं काही करायचं नाहीये. मी तुम्हाला काय म्हणलं, या दोन्ही संख्या कुणाच्या जवळच्या आहेत? 100च्या जवळच्या. म्हणजे मी 100ला बेस मानला. 100ला काय मानलं मी? बेस मानला. आणि 100ला बेस मानल्यानंतर आता मात्र 100ला इथं किती कमी आहे? 8 कमी आहे. बघा इथं किती कमी आहे? 8 कमी आहे. आणि इथं किती कमी आहे? 3 कमी आहे. फक्त फरक बघितला मी. काय बघितलाय? फरक. मग आता 8 त्रिक 24. इथं आलं 24. एकतर 92 मधनं 3 वजा करा किंवा 97 मधनं 8 वजा करा. 92 मधनं 3 गेलं, राहिलं 89. म्हणजे आपलं उत्तर असेल 8,924. समजलं का सगळ्यांना? बघा काय केलं पुन्हा एकदा. जरा थोडं कन्फ्युजन झालं असेल कारण पहिल्यांदाच बघितलं असेल कधीतरी. पुन्हा एकदा बघा, आपल्याला काय करायचंय, या दोन्ही संख्या 100च्या जवळच्या होत्या. कुणाच्या जवळच्या होत्या? 100च्या. 100च्या जवळच्या संख्या जर असतील तर काय करतो आपण? तर त्या गणितामध्ये आपण पहिल्यांदा बघतो 100ला इथं कमी आहे. किती कमी आहे? 8 कमी आहे. इथं किती कमी आहे? 3 कमी आहे. त्यांचाच गुणाकार करायचा. जे कमी त्यांचाच गुणाकार केला. 8 त्रिक 24. समजलं? ठीक. आता त्यानंतर काय करायचंय? दिलेल्या संख्यांमधनं तिरकस जे आहे ते वजा करायचं. वजाच का? तर दोन्ही कमी होत्या. जास्त असते तर बेरीज केली असती. इथं काय आहे? कमी आहे म्हणल्यानंतर 92 मधनं 3 गेलं, 89 राहिलं, किंवा 97 मधनं 8 वजा करा. उत्तर 89. म्हणजे 8,924 हे आलं उत्तर आपलं. बघा किती सोप्या पद्धतीने आपण बघितलं. याच पद्धतीनं आपण दुसरा देखील गुणाकार बघूया. काय आहे बघा, 87 गुणिले
94. 87 गुणिले 94. आता इथं 100ला किती कमी आहे? 13 कमी आहे. इथं किती कमी आहे? तर 6 कमी आहे. 13 गुणिले 6 एवढंच करायचंय. 13 88. इथं लिहिलं 88. एक तर 87 मधनं 6 घालवा किंवा 94 मधनं 13 घालवा. ते आलं 81. म्हणजे उत्तर आलं 8188. बघा किती सोप्या पद्धतीने आपण उत्तर काढलेले आहेत. या दोन्हींची उत्तरं आपण एकदम अशा सोप्या पद्धतीने काढलेली आहेत. त्याच पद्धतीनं आपल्याला पुढचं देखील बघायचंय. बघा हे 78 गुणिले 96. 78 गुणिले 96. मग आता 78 गुणिले 96 करत असताना इथं किती कमी आहे? तर 22 कमी आहे. किती कमी आहे? 22 कमी आहे. इथं किती कमी आहे? तर 4 कमी आहे. बघा काय म्हणतोय मी, इथं किती कमी आहे? तर 22 कमी आहे. खाली किती कमी आहे? तर 4 कमी आहे. आता या कंडिशन मध्ये 22 आणि 4 एक मिनिट. 22 आणि 4, 22 आणि 4 यांचा गुणाकार केला. 22 गुणिले 4, 22 चोक 88. आता हे तर सोपं झालं. आता काय करायचं आहे? 78 मधनं 4 गेलं, राहिलं 70, म्हणजे 7488 हे आपलं उत्तर असेल. मी इथे लिहितो 7488. बघा किती सोप्या पद्धतीनं आपण त्यांचा गुणाकार केलेला आहे. काही आपल्याला अडचण आलेली नाहीये याच्यामध्ये. आपण पूर्णपणे याच्या बेसवरती गणित सोडवलेलं आहे वैदिक मॅथमॅटिक्सच्या. बघा इथं आपण बघत असताना या दोन्ही गणितामध्ये किंवा या तिन्ही गणितांमध्ये आपण काय केलं तर त्यांचा फरक बघितला, 100 बसला. पण एक प्रॉब्लेम होता की ज्या काही संख्या पाहिल्या त्या 100च्या आतल्याच होत्या. बघा अजून एक गणित तुम्हाला कळण्यासाठी देतो. 84 गुणिले 89. 84 गुणिले 89 किती कमी आहे? इथं किती कमी आहे? 16 कमी आहे. इथं किती कमी आहे? 16 कमी आहे. इथं खाली किती कमी आहे? तर 11 कमी आहे. बघा 16 आणि 11 बरोबर आहे का? यांचा गुणाकार केला. आता 11 न कोणत्याही संख्येला गुणताना पहिली संख्या लिहिली, शेवटची संख्या लिहिली. बरोबर आहे का? दोघांची बेरीज मध्ये लिहिली. किती आलं? 176. पण आता इथं मात्र थोडासा चेंज झाला. काय चेंज होतोय? इथे जर आपण बघितलं 176 म्हणजे 3 अंक आहेत. किती अंक आहेत? 3 अंक आहेत. आता मला सांगा 100 जर तुम्ही मानला तर 100 मध्ये शून्य किती आहेत? 2. म्हणजे आपल्याला या साईडला किती घरं अलाउड आहेत? 2च घरं अलाउड आहेत. मग आपल्याला जी एक्स्ट्रा एक आलंय ते, मग त्याला काय करायचं? त्या एकला कॅरी घ्यायचा इकडं. समजतंय सगळ्यांना? मग कॅरी जर घेतला तर 84 मधनं 11 गेलं, 73 राहिलं आणि 73 अधिक हे एक ते आलं 74 आणि तिकडचं 76 म्हणजे उत्तर आलं 7476. समजलं का सगळ्यांना? बघा किती आलं? 7476. काय केलं पुन्हा एकदा सांगतो बघा. थोडंसं कन्फ्युजन असेल याच्यामध्ये. आपण पुन्हा एकदा हे बघूया. काय म्हणलं मी तुम्हाला? गणित काय आहे बघा. 84 गुणिले 89. याच्यामध्ये इथं आहे 16 कमी, इथं आहे 11 कमी. किती कमी आहे? 11. मग आता या पूर्ण कंडिशन मध्ये या दोघांचा जेव्हा गुणाकार केला, एकाचं 1, 6चं 6, 6 आणि 1 7, हे गुणाकार करून मांडलं. पण आता प्रॉब्लेम असा आला की मी जेव्हा बेस बघितला तो होता 100. 100 वरती 2 शून्य असतात. म्हणजे यांचा गुणाकार केल्यानंतर आपल्याला फक्त 2च घरं अलाउड असतात. मग 2 घरं अलाउड जर असतील तर इथली 2 घरं इथं मांडली. पण हा जो येऊ शकत नाही त्याला घ्यावा लागेल कॅरी. कॅरी म्हणजेच हातच्या घ्यावा लागेल. मग इथं जर हातच्याला 1 आला तर मला सांगा 84 मधनं 11 गेलं ते राहतं 73. 73 अधिक 1 किती आलं? 74. मग आता हे 74 आणि इकडचं 76 म्हणजे उत्तर आलं 7476. बघा किती सोप्या पद्धतीने आपलं उत्तर काढलेले आहेत. अशाच पद्धतीनं तुम्ही 80 गुणिले 87 याचं उत्तर काढायचंय. ट्राय करायचं आपण पुन्हा एकदा करूया जेणेकरून आपल्याला या प्रकारचं गणित व्यवस्थित समजून जाईल. बघूया आपण 80 गुणिले 87 आपणच करूया. 80 गुणिले 87. बघा पहिल्या ह्याच्यामध्ये किती कमी आहे? 20 कमी आहे. दुसऱ्या ह्याच्यामध्ये किती कमी आहे? तर तिथं 13 कमी आहे.
आता मात्र 13 गुणिले 20 केलं, 13 दुने 26, 260 आलं. मला लिहिता किती येतात घरं? 2च म्हणजे आलं 60. म्हणजे हातच्याला 2 गेलं. हातच्याला किती गेलं? 2 गेलं. मग आता एकतर 80 मधनं 13 घालवा, नाहीतर 87 मधनं 20 घालवा. 80तनं 13 घालवलं, किती राहिलं? 67. 67 मध्ये 2 मिळवलं. 67 आणि 2 69 आणि तिकडचं 7 किती आलं? 6960. बघा याचं देखील उत्तर आपण काढलेलं आहे 6960. म्हणजे खूप सोप्या पद्धतीनं आपण या प्रकारची गणित सॉल्व्ह करू शकतो. समजलं का सगळ्यांना? बघा याच्यामध्ये काय केलं आपण? 100च्या जवळच्या. पण 100च्या जवळच्या म्हणजे नक्की कोणत्या संख्या घ्यायच्या? तर त्यामध्ये लक्षात ठेवा 100च्या जवळच्या म्हणजे आपल्याला त्या कंडिशन मध्ये कोणत्या संख्या घ्यायच्या असतील तर त्या 100च्या मागच्या असलेल्या 2 संख्यांचा गुणाकार करत असताना अशा संख्या घ्यायच्या ज्यांचा गुणाकार किंवा ज्यांचा पाडा आपल्याला पाठ आहे. कळतंय का बघा? ज्यांचा पाडा आपल्याला पाठ आहे अशाच संख्या तुम्ही इथे घेऊ शकता. म्हणजे उदाहरणार्थ ऍटलिस्ट दोघांमधला एकाचा पाडा. आता इथे बघा इथं ऍटलिस्ट मला 3चा तर माहितच होता. इथं बघितलं ऍटलिस्ट माझा 6चा तर माहित होता. इथं 4चा म्हणा, इथं 11चा म्हणा, इथं 13चा म्हणा. यांचे पाडे माझे पाठ आहेत. आणि यांचे पाडे माझे पाठ आहेत म्हणजे मी ही गणित या पद्धतीनं सॉल्व्ह करू शकतो. दोघांमधला एक पाडा पाठ पाहिजे. नाहीतर हे करताना नाकी नऊ घ्यायचं. समजतंय? त्यामुळं लक्षात ठेवा आपल्याला तो पाडा पाठ असला पाहिजे. पुढे बघूया आपण आता. पुढे जर बघायचं झालं तर आपल्याला त्याच प्रकारचं गणित बघित असताना त्याच ह्याच्यामध्ये आतापर्यंत आपण पाहिलं की 100च्या मागच्या संख्या. आता पाहायच्या 100च्या पुढच्या संख्या. आता 100च्या पुढे जर बघितलं आता बघा 102 आणि 107. इथं कितीनं पुढं आहे? 2 पुढं आहे. इथं कितीनं पुढं आहे? 7 पुढं आहे. 7 दुने 14. बघा सोपं आहे. आता पुढं आहे म्हणून बेरीज. मग आता 107 आणि 2 109 म्हणजे माझं उत्तर आलं 10,914. 10,914. पहा किती सोप्या पद्धतीने आपल्याला उत्तर येत आहे. सगळ्यांना समजत असेल याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे हे सगळ्यांना समजलं असेल. काय म्हणलं मी तुम्हाला? कितीनं पुढं आहे ते बघायचंय. कितीनं पुढं होतं? आता इथं बघूया आपण 107 आणि 114. इथं 14 पुढे आहे. बरोबर आहे का? 14 साठी 98. बरोबर आहे का रे बघा? पाडा सगळ्यांचा पाठ असेल 14 गुणिले 7 14 साठी 98. आता इथं मला 14 मध्ये 7 न पुढे गेलं 114 आणि 7 121 म्हणजे उत्तर आलं 12,198. 12,198. बघा हे देखील आपल्याला त्याच पद्धतीने आपण सॉल्व्ह करत आहोत. फक्त इथं काय होतंय? इथं पुढं आहेत म्हणून बेरीज येते. मगाशी मागं होते मग आपण काय केलेली होती? वजाबाकी केलेली होती. समजतंय सगळ्यांना? ठीक. पुढे बघूया. आता इथं 118 गुणिले 6 करायचं आहे आपल्याला. 118 गुणिले 106. इथं किती जास्त आहे? 18. इथं किती जास्त आहे? 6 जास्त आहे. समजतंय सगळ्यांना? बघा काय काय सांगितलं मी तुम्हाला? 18 गुणिले 6 करायचं आहे. आपण जर बघितलं 18 गुणिले 6 18 108. आता इथं आलं 108. 106 आणि 18 18 आणि 6 झालं 124. इथं किती घरं आली? 3. चालतील का? नाही. आपल्याला किती पाहिजे ती? 2. मग हा जो एक आहे तो इकडं आला 124 आणि 125. तिथं होतं शेवट 0 आणि 8. म्हणजे आपल्याला उत्तर आलेलं आहे 12,508. 12,508 हे आपलं उत्तर असणार आहे. बघा समजलंय का सगळ्यांना? पुढे बघूया आपण पुढचं काय येते ते. पुढचं जे गणित आहे ते आपण बघूया. काय सांगितलंय? 104 गुणिले 129. 104 गुणिले 129. मला पुरेपूर कल्पना आहे की तुमचा 29चा पाढा अजिबात पाठ नाहीये. माझा पण नाहीये. 29. कितीचा? 29चा. त्यानंतर गुणिले आता इथं किती जास्त आहे? तर 4 जास्त आहे. किती जास्त आहे?
4 जास्त आहे. बघा ह्याच्यासाठी सोपं सांगतो मी तुम्हाला. जिथं पाठ नाहीत असा गुणाकार येईल तिथं काय करायचंय, तर इथं 29 म्हणजे 30 गुणिले सॉरी 30 वजा 1 येतंय. किती येतंय? 30 वजा 1. या 4नं जर आपण 30 ला गुणलं तर 120 येतं. 3 चौक 12 म्हणजे 120. त्यातनं वजा किती? 4 1 4 म्हणजे 4 वजा केलं, उत्तर आलं 116. उत्तर किती आलं? 116. मग आता 116 म्हणल्यानंतर इथं लिहू शकतो 16. हातच्याला घेतला 1, 29 आणि 4 33. 133 आणि यातलं एक कॅरी आलेलं. मग आता हे 134 आणि ते 16 म्हणजे उत्तर आलं 13,416. 13,416. बघा याच पद्धतीनं तुम्हाला 101 गुणिले 187 हे देखील सॉल्व्ह करायचं आहे. बघूया आपण काय येतं त्याचं उत्तर. आता इथं तुम्हाला काही गणित अजून मी तुम्हाला याच प्रकारची घेणार आहे, जी की आपल्या पेपरला वारंवार विचारली गेलेली आपल्याला पाहायला मिळालेत. बघा 101 गुणिले 187. पहिल्यांदा मी आपल्या पद्धतीनं सॉल्व्ह करून दाखवतो. 101 गुणिले 187. बघा काय सांगितलंय? 101 गुणिले 187. मग आता इथं किती जास्त आहे? 1 जास्त आहे. इथं किती जास्त आहे? तर 87 जास्त आहे. बघा इथं किती जास्त आहे? तर 1 जास्त आहे. इथं किती जास्त आहे? तर 87 जास्त आहे. समजतंय सगळ्यांना? काय प्रॉब्लेम ह्याच्यामध्ये? ठीक. आता पुढं बघूया. आता इथं मी लिहिलं 87 एक्के 87. किती आलं तिथं? 87 आलं. बरोबर आहे का? आता मला काय करायचंय? 1 न पुढे जायचंय. इथं आलं 188. म्हणजे उत्तर आपलं किती आलं बघा? 18,887. 18,887. मला वाटतंय दुसऱ्या कोणत्या मेथडपेक्षा हीच मेथड बेस्ट होती. त्यामुळे या मेथडनं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. समजतंय सगळ्यांना? बघा याच्यामध्ये आपण काय केलं, किती जास्त होतं ते पाहिलं आणि इथं डायरेक्ट किती जास्त आहे त्यांचा गुणाकार केला. 87 आणि 1 87. इथं 1 न पुढे गेलं 188 राहिलेलं 87. या प्रकारे ते उत्तर आलेलं असेल. आता पुढे आपण बघूया. पुढं आपल्याला जी काही गणित दिलेली आहेत त्यामध्ये आपल्याला अशा प्रकारचं गणित बघा. पुन्हा ती स्लाइड आली काय? ओके ठीक. या प्रकारची गणित आपण सॉल्व्ह केलेली होती. आता पुढे बघा. इथं आतापर्यंत आपण 5चा गुणाकार बघितला. पण 5चा भागाकार बघा 5चा भागाकार इथं आपल्याला 5चा भागाकार करायचा आहे. इथं काय होणार आहे बघा. मी काय म्हणलेलं मगाशी तुम्हाला 5 म्हणजे 10/2. इथं जर मी 17ला 10/2 असं लिहिलं तर आता काय होतं, तर हा जो भागाकार आहे त्याचा जर गुणाकार केला तर अंशाचा छेद आणि छेदांचा अंश होतो. म्हणजे 17 गुणिले हे 2 वरती जाईल आणि ते 10 खाली राहील. बरोबर आहे का? आता बघा 17 गुणिले 2 17 दुनी किती आलं? 34. 34 भागिले 10. 10 म्हणजे एक घर मागं सरायचं आहे. उत्तर आलं 3.4. बघा हे सगळं सॉल्व्ह करून दाखवलं मी. आता उत्तर कसं येतंय बघूया. बघा इथं किती आहे? 17. 17ची दुप्पट करायची. गुणाकार करताना निम्म केलेलं का नाही? मग आता भागाकार करताना दुप्पट करायचे. मग आता इथं 17ची दुप्पट 34. एक घर मागं सरलं. उत्तर आलं 3.4. इथं 29 ची दुप्पट 58. एक घर मागं सरलं. उत्तर आलं 5.8. 64 ची दुप्पट 128. एक घर मागं सरलं. उत्तर आलं 12.8. 119 ची दुप्पट 238. एक घर मागं सरलं. उत्तर आलं 23.8. बघा किती सोप्या पद्धतीने येते. 174 ची दुप्पट करायची. मला माहितीये 174 ची दुप्पट आपल्याला सहजासहजी होऊ शकत नाही. मग काय करायचं? 17 ची दुप्पट. 17 ची दुप्पट किती आली? ते तर येईल 17 दुने 34. 4 ची दुप्पट 8. 34 म्हणजे 340 आणि 8 किती आले? 340 आणि 8 म्हणजे 348. एक घर मागं सरलं. उत्तर आलं 34.8. बघा किती सोप्या पद्धतीने आपण उत्तर काढली. म्हणजे 5 न भागत असताना आता भागाकार करत बसायचं
नाही. 5 एक्के 5, 5 त्रिक 15, मग राहिलं किती 2, 5 चौक 20, 3.4 आलं. हे अजिबात करायचं नाही. काय करायचंय? दिलेल्या संख्येची डायरेक्टली दुप्पट करा. दुप्पट केली की आपल्याला उत्तर भेटेल. समजलं सगळ्यांना? काय प्रॉब्लेम याच्यामध्ये? ठीक. आता आपल्याला एक घटक राहिलेला आहे. तो म्हणजे आपल्याला बघा कोणता घटक आपल्याला राहिलेला आहे तो बघूया आपण. तो घटक असा होता की त्यामध्ये मला त्यांनी सांगितलेलं होतं की एक संख्या 100च्या पुढची आणि एक संख्या 100च्या मागची. मग आता 100च्या पुढची संख्या समजा तिथं दिलेली आहे 94, ही 100च्या मागची आणि एक संख्या 100च्या पुढची म्हणजे तिथं आहे समजा 106. किती आहे? 106. बघूया पुन्हा एकदा 94 आणि 106. बघा याच्यामध्ये आपण काय करू शकतो? इथं किती कमी आहे? तर 6 कमी म्हणून लिहिलं मी -6. किती लिहिलं? -6. त्यानंतर इथं किती जास्त आहे? तर 6 जास्त आहे म्हणून इथं लिहिलं +6. बघा 6 36 पण चिन्ह भिन्न म्हणजे वजा चिन्ह आलं पाहिजे. मग आता इथं आलं वजा चिन्ह. कोणतं चिन्ह आलं? वजा चिन्ह. -36. आता 106 मधनं 6 गेलं, राहिलं 100. पण मला असं कधी लिहिता येत नाही -36. मग काय करावं लागेल? तर हातच्या घेतला पाहिजे. याच्याकडून एक उसनं मागितलं. किती आलं? एक उसनं गेलं म्हणजे इथं राहिलं 99. एक उसनं आलं म्हणजे 100 आलं. किती आलं? 100. त्यातनं जर 36 वजा केले तर मी काल तुम्हाला सांगितलेलं की 100 मधनं 36 वजा करताना काय करायचंय? काय करायचं होतं रे? आपल्याला फक्त बघायचं होतं इथं किती कमी आहे? 10 वयाला. किती कमी आहे? 4 आणि इथं किती कमी आहे? 9 वयाला. किती कमी आहे? 6. म्हणजे किती आलं उत्तर आपलं? 64. म्हणजे 99 64 हे आपलं उत्तर असेल. बघा काय सांगितलं तुम्हाला मी? 94 6 कमी होतं, -6 लिहिलं. 106 6 जास्त होतं, +6 लिहिलं. 6 6 36 आलं. त्या पद्धतीनं आपण ते केलेलं आहे. अशाच पद्धतीचं एक गणित मी तुम्हाला सॉल्व्ह करायला देतो. याचं उत्तर मला तुम्ही सगळ्यांनी कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. बघा गणित आहे तुमचं 114 गुणिले 97. 114 गुणिले 97 याचं उत्तर तुम्ही सगळ्यांनी मला